नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस भवन येथे सांगली येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यावेळी बोलताना राजेश नाईक यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार हे अत्यंत रोखठोक सत्याची बाजू घेणारे आणि सर्वसामान्य जनतेचे काम अत्यंत तडफेने करणारे असे नेतृत्व होते. त्यांनी जरी भाजपला पाठिंबा दिला तरी शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा ते सोडले नव्हते. ते सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून कार्य करीत होते. अशा या असामान्य नेतृत्व आपल्याला लवकर सोडून जाईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यांच्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला गरज होती असे श्रद्धांजली वाहताना त्यांनी सांगितलं. यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रमोद इनामदार, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, प्रदेश संघटक पैगंबर शेख, शहर जिल्हा सचिव मौलाली वंटमोरे, माजी PSI सुनील भिसे, सौ प्रतीक्षा काळे, जिल्हा समन्वयक अमित पारेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वास यादव, नामदेव पठाडे, विठ्ठलराव काळे, मीना शिंदे, शमशाद नाईकवाडी, जन्नत नायकोडी, कांचन खंदारे, दीपक ताटे, अर्जुन सुतार, अरुण पळसुले, राजेंद्र कांबळे, इनामदार चाचा शिवाजी माळी, गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.